बर. शिस्तात पे तुझं सगळं. हा एका गोटात संपवलंस की. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात. तर आज आहे गुरुवार आणि आज असतोय कोल्हापूरचा बाजार आणि त्यासाठी आता आपण मेथी काढायचे आणि मेथी काढणं आपलं आता चालू आहे. पाण्याची टाकीतलं पाणी संपलं होतं त्यामुळं टाकी भरण्यासाठी मोटर चालू केली होती. टाकी भरून घेतल्या. आता जरा मनाला समाधान आहे कारण संध्याकाळची जी लाईट असते ती आता सकाळची 9 वाजेपर्यंत आहे. जी रात्री पावणे म्हणजे 1ला येते साधारणतः 12:55 आणि ती सकाळी 8:55 पर्यंत असते. त्यामुळे आता जरा मनाला समाधान आहे की दिवसा आपण साधारणतः जर पाणी चालू करायचं असले तर सकाळी 6, 6:30 किंवा 6ला जरी चालू केलं तर 9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी आपलं पाणी आवरते. त्यामुळे रात्रीचं पाणी पाजण्यासाठी जागणं हे आता या महिन्यासाठी तर बंद आहे. त्यामुळं आज जरा बरं आहे. वातावरण बघू शकताय आणि कांदा पात बघू शकताय. कांदा पात आपली कशी आहे बघा, कट्ट मध्ये क्वालिटी मध्ये आपली कांदा पात आहे. भोगीसाठी नियोजन लावलं होतं पण वाटत नाही. भोगी आता 2 दिवसावर आल्या, आठवड्यावर. त्यामुळं निघल माल. बघू कसं होतं. सगळं आवरले, धारा वगैरे काढून झाल्यात, जनावरांचे सगळं आवरले. आता 8:30ला डेअरी बंद होते. हॉटसन दूध घालायचं आहे पण पाणी भरायचं होतं. डेअरीत गेले की जरा टाइमपास होतोय त्यामुळे यायला वेळ होतोय म्हणून अगोदर पाणी भरून घेतले कारण लाईट गेली म्हणजे परत आता सोमवारची जी गुरुवार संध्याकाळी लाईट असायची ती आता रविवार संध्याकाळी असल्यामुळे उद्या सकाळी 9ला लाईट येते आणि त्यामुळे सकाळी सगळं अवघड होतंय. पाणी संपलं की त्यासाठी पहिलं पाणी भरून घेतले. शेणकूट लावायची तयारी चालू आहे. मम्मी शेणकूट लावते आमची, त्यासाठी शेण घेतलंय. रात्रीचं जे जनावरांचं शेण आहे ते घेतले. आता थोड्या वेळानं ते शेणकूट लावायला चालू करत्या. हे शेणकूट आहेत कशा क्वालिटी. 700 रुपये शेकड्याने देतोय आम्ही. तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही विचारू शकताय. शेणकुटे पारंपरिक पद्धतीने केलेली शेणकुटे. बाकीचं सगळं आवरल्यानंतर ना, दूध घालून आल्यानंतर ना भेंडी तोडून घेतली जी साधारणतः 1 7.5-8 किलोच्या आसपास निघाली.